घेत असतो. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना बरोबर मिळण्याची शक्यता आहे ते बरोबर फॉर्म भरत असतात. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. एबी फॉर्म आम्ही उद्या देऊ. सगळे नाही, उमेदवारांना द्यावं लागत असतं. ते स्वतः कशाला जमा. दादा, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मराठी उमेदवारांचा जो टक्का आहे तो आता महायुतीने बदलला आहे. जास्तीत जास्त मराठी उमेदवार मुंबईत देण्याचं भाजपने ठरवलं. ये ठाकरे का कमाल आहे ये की म्हणजे झुकावं लागलं या सगळ्या विषयाला. पण तरी यादी बघितली तर तेवढं काही प्रमाण नाही आहे. जे प्रमाण आमचं आहे. एखादा उमेदवार आता राजा जयसिंग हिंदू होता कट्टर, पण त्याला हिंदुत्वादी कसं म्हणता येईल, कारण तो औरंगजेबाच्या बाजूने होता. गणोजी शेर्के संभाजी महाराजाचा साला होता, पण तो औरंगजेबाच्या बाजूने होता. त्याला कसं आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचं म्हणता येईल. त्याच्यामुळे असे गणोजी शिर्के खंडोजी खोपडे असले म्हणून काय त्यांचा तो स्वाभिमान नाही आहे त्यांच्यात. संभाजीनगरमध्ये आपण मुस्लिम उमेदवार देणार आहात अशी चर्चा आहे, बोलल्या जाते. तसं काही प्रोसेस असलाय का? जाणीवपूर्वक कुठेही कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार आम्ही देत नाही. पण काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते, काही ठिकाणची सगळी भौगोलिक सामाजिक रचना हे सगळे बघून जे जे आवश्यक आहे ते उमेदवार देतील. ते हिंदू असतील, नाही तर मुस्लिम असतील, बौद्ध असतील, नाही तर ख्रिश्चन असतील, नाही तर शीख असतील. मग याचा विचार आम्ही करणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. जो योग्य उमेदवार आहे त्याला दिलं पाहिजे. त्याचा जात धर्म पाहून उमेदवारी शिवसेना देणार नाही. आणि त्याच्यात जर कोणी मुस्लिम येत असेल तर त्यालाही देण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार नाही. मला त्यांचं इंटरनल काही माहिती ठेवायची गरज नाही आहे. पण त्यांच्या किती बैठका झाल्या मला माहीत नाही. आता तुम्ही सांगितलं मला 9 का 10 बैठका झाल्या. तोडगा निघत नाही. भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आम्ही शिवसेना म्हणून भारतीय जनता पार्टीशी बोलत होतो तर त्याच्यात आमची दादागिरी चालायची. आम्ही जेवढ्या जागा द्याल तेवढी भारतीय जनता पार्टी घ्यायची. आता ह्या लोकांना भारतीय जनता पार्टी जेवढे देतील तेवढं घेण्याची वेळ आलेली आहे, एवढं मी निश्चित सांगेल. शिरसाट काही जरी बोलत असले तरी भारतीय जनता पार्टी सांगतील तेवढ्याच जागा त्यांना मिळतील. त्यांच्या म्हणण्याला कोणताही अर्थ राहणार नाही. भारतीय जनता पार्टी त्याच भूमिकेत खाजगीरित्या काही जणांशी माझं बोलणं झालं त्याच्यातून दिसतंय. याच्या आधी ज्या 2005, 2010, 2015ला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती झाली होती, याच्यात शिवसेनेनं जवळपास 65 जागा लढलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी, सगळ्या वेळेस ॲव्हरेज. आणि भारतीय जनता पार्टीनं मोठ्या मुश्किलीनं 35 जागा लढलेल्या आहेत. अशा पद्धतीनं मागच्या काळात युती झालेली होती. आता हे सगळं उलटं होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये पण तसंच झालंय. भाजपकडून शिंदे गटाला एक अंकी जागेचा प्रस्ताव दिला गेला. फक्त 9 जागा तुम्ही लढा. जेवढी क्षमता आहे तेवढ्या जागेचा प्रस्ताव दिला जात असतो. नागपूरमध्ये शिंदे गटाचं काय, तसे नुसते भांडवलदार आहे आणि दलाल आहेत शिंदे गटाचे. बाकी कोण आहे नागपूरमध्ये? का शिंदे सेनेचं काय बाकी स्ट्रक्चर थोडी आहे. वाटतं घोडा मैदान जवळ आहे. आमच्याकडे आत्ताच्या घडीला 106 जागेला उमेदवार आहेत. 115 पैकी 106 जागेवर आमच्याकडं उमेदवार आहेत. पण आम्ही काँग्रेस आणि वंचित आणि राष्ट्रवादी यांच्याशी बोलणी करत आहोत. मी सांगितलं ना सुरुवातीला 18 प्रभागात आमचं क्लिअरन्स आहे. एक 10-11 प्रभागाचं आमचं अजून बोलणी आज होईल. कारण वंचितने तर त्यांची यादी पण जाहीर केली आहे 4-5 उमेदवारांची. वंचितने यादी जरी जाहीर केली तरी शेवटी एबी फॉर्म सगळे पक्ष एकत्रित मिळून देतील अशा पद्धतीने आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे यादी जाहीर झाली म्हणून उमेदवारी मिळाली असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही भाजपच्या बंडखोरीची वाट बघताय का? म्हणजे त्यांच्याकडे बंडखोरी झाल्यानंतर तुम्हाला उमेदवारी यासाठी
मला असं वाटतं आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, फक्त काही वॉर्डामध्ये लागतात, कोण असल्यावर कोण त्याच्या समोर द्यायचा. त्यामुळे त्यांची यादी जवळपास आता फायनल होतीये दोन्ही गटाची, आणि त्या हेतूनं आम्ही सुद्धा आता जवळपास काही जणांना आम्ही ग्रीन सिग्नल दिलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळं त्यांची लोक आम्ही वाट पाहतो हे चुकीचं आहे, परंतु काही गणित पहिल्या पद्धती संभाजीनगरात होतीये. मग सगळ्या भागातून लोक असले पाहिजे, एका भागातून जास्त एकापेक्षा जास्त लोक नसावेत. मग समोरचा ओपन कोण, SC समोर कोण, ह्या सगळ्या गणितं, सामाजिक गणितं सुद्धा, राजकीय गणितं सुद्धा बघावे लागतात, आणि त्या हेतूनं आम्ही थांबलेलो आहे. पण तो आमच्या लोकांना फॉर्म भरायच्या सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहे. बी फॉर्म उद्या त्यांच्याकडे किंवा आज संध्याकाळी सपोर्ट करू. तुमच्या पक्षामध्ये जे भाजप शिवसेनेत गेलेले लोक आहेत त्यांना तिकडे उमेदवारी मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे, तर ते लोक जर तुमच्याकडे परत आले तर त्यांना उमेदवारी देणार? याच्याविषयी आम्ही काही विचार केलेला नाही, पण एकदम आमच्या एखाद्या ग्रासरूटच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही याची खबरदारी आम्हाला घ्यावी लागेल. मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या 8 ते 10 बैठका आता होत आहेत, मात्र तोडगा निघत नाहीये. सन्मानजनक प्रस्ताव जर आला तरच ही युती विरुद्ध होणार नाही. काय वाटतं ही माध्यमाचं काय कारण आहे राजकीय तुमची अनुभव? पहा, मी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या याची सगळी माहिती घेतली. पहिल्याच बैठकीला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची बैठक झाली, आणि शिंदे गटानं असं सांगितलं की तुमची काही ही यादी बरोबर नाही आहे, ही दुरुस्त करून आणा. एवढ्या जागा काही देता येणार नाही, म्हणजे 75 जागेचा प्रस्ताव आणला. तर नंतरची बैठक झाली, त्यात 78 जागेचा प्रस्ताव आला. म्हणजे दुरुस्त म्हणजे कमी करायची होती, त्यांनी जास्त करून आणली. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीला इथं कोणत्याही प्रकारे अलायन्स करायचं नाही आहे. तर त्यांच्या जशा 11 बैठका, 9 बैठका, 10 बैठका असं सगळं चाललं होतं, रात्रीच्याही बैठका होत होत्या. पण महाविकास आघाडीच्या तुम्ही म्हणताय तर बोलणं चाललंय, पण कुठेही त्या बैठका जाहीर होत नाहीत. कुठं तुम्ही भेटतात, खरं प्रयत्न करतात की महाविकास आघाडीने, ते कळतच नाही. शो करण्याची गरज नाही, आमच्या ऑलरेडी बैठका चालू आहेत. बैठकांची संख्या करण्याची गरज नाही. आमचं झोन वाईज चर्चा चालू आहे, झोन वाईज कार्यकर्त्याशी. सेंट्रली आम्ही अशी चर्चा केली नाही. सेंट्रली चर्चा आम्ही काल पहिल्यांदा सगळ्यांनी मिळून केलेली आहे, आणि आज आता आम्ही पुन्हा करणार आहोत 2 वाजेनंतर. आता सर्वच पक्षांमधून कुटुंबियांना तिकीट, म्हणजे मुलगा असेल, भाऊ असेल, नातेवाईक असेल, यांना देण्याचं काम होतं आहे. त्यातून आता बऱ्याच चर्चा राजकारणात यावेळेस पाहायला मिळतात. हे पण कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी जर कार्यकर्ते असेल तर त्यांच्यावर का अन्याय करावा? एखाद्याच्या पोटी जन्मलं त्यांनी काय पाप आहे का? कोणत्याही पक्षाचं, मी काय आमच्या पक्षापुरतंच भूमिका नाही घेणार. समोरचे असतील, काँग्रेस असेल, BJP असेल, शिंदे गट असेल, एखाद्याचा मुलगा ॲक्टिव्ह असेल, काम करणारा असेल, तर त्याला संधी मिळाली पाहिजे ना. पत्रकारांचे मुलं पत्रकार झाले त्याला नाही कोणी नाव ठेवत, डॉक्टरांचे मुलं डॉक्टर झाले त्याला कोणी नाव नाही ठेवत, वकिलांचे मुलं वकील होतात त्याला कोणी नाव नाही ठेवत. मी काय म्हटलं, एखादा नेत्याचा मुलगा समजा ॲक्टिव्ह असेल तर त्याला उमेदवारी का देऊ नये? कार्यरत असेल तर त्याला उमेदवारी का देऊ नये? फक्त तो याचा मुलगा आहे म्हणून देऊ नये? यावर भाजपाचं जे आहे ते भाजपच म्हणतंय की आमदाराच्या मुलाला असेल किंवा नातेवाईकांना नकोय, आणि तुमचं आणि शिंदे गटाचं यावर एकमत दिसत आहे. शिंदे गट पण तेच म्हणतंय की जर कॅपॅसिटी असेल, तो चांगलं काम करतात. भाजप बोलतोय का करतोय? किती लोकांचे मुलं त्यांचे नेते झालेले. आता रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवे नेता नाही का? डॉक्टर कराडचा मुलगा इथं भारतीय जनता पार्टीचा नेता नाही आहे का? हां, गोपीनाथरावांची मुलगी पंकजाताई नेता नाही आहे का? किती लोकांचे नाव सांगता येईल? पियुष गोयल कोणाचा वेदप्रकाश गोयल यांचा मुलगा नेता नाही का? भारतीय जनता पार्टीचा नेता नाही आहे. भारतीय जनता पार्टी नुसतं बोलणं, प्रत्यक्षात मी तर आणखी कित्येक उदाहरणं देईल मी भारतीय जनता पार्टीचे. फुंडकरांचा मुलगा नेता नाही का इकडे? आठसडांचा मुलगा नेता नाही का इकडे?
हां, निलंगेकर नेत्यांचा मुलगा नेता नाही का इकडे? त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी या सगळ्या पद्मसिंह पाटलाचा मुलगा राणा जगजितसिंह नेता नाही का? आता राणा जगजितसिंहचा मुलगा काम करतो, तो नेता नाही का? आता करत असेल, पण भारतीय जनता पार्टी सांगतात मुलांना देऊ नये. हेच सगळ्यांची मुलं पुढे आले ना. पण मला त्यांचा विरोध नाही आहे. ते जर काम करण्याचं त्यांना संधी द्यावी. मी जेवढे नाव घेतले, समजा पंकजाताई कर्तृत्व दाखवलं तर काय हरकत आहे त्याला? तुम्ही जे सांस्कृतिक मंडळ बुक केले त्यावर शिक्षण असं म्हणलं की हे ढोंग आहे, स्टंटबाजी आहे, आडवा हां, तुम्ही जे सांस्कृतिक मंडळ बुक केले त्यावर शिक्षण असं म्हणलं की त्यांनी आडवा दांडा टाकण्याचा प्रयत्न केला, हे ढोंग आहे, स्टंटबाजी आहे. शिरसाटांना जी तारीख लागत असेल माझ्याकडची जी बुक केली ती माझी द्यायची तयारी आहे. त्यांनी सांस्कृतिक मंडळावर सभा घेऊन दाखवावी, एकनाथ शिंदेचीच घेऊन दाखवावी. चॅलेंज आहे माझं. बरं, तुम्ही जे चॅलेंज केलंय, त्यांना ते चॅलेंज स्वीकारलेलं नाही. ते म्हणतात की इथं खूप मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा होणार आहेत, त्यामध्ये संजय राऊत आहेत, आणखी इतर काही नेत्यांना आणणार आहेत. मग त्यांचं असं मत आहे की बलाढ्य नेते तुमच्याकडे आहेत. उपरोधात्मक टोला त्यांनी लगावलाय. आमची ताकद नाही बाबा, त्यांची ताकद संभाजीनगर मध्ये आहे, तर तिथे खूप सभा होणार आहेत आता 6 दिवस. 6 दिवस सभा घेऊन दाखवाव्यात म्हणे. असं नाही आहे. आमची तारीख आम्ही तसं एकच दिवस सभा करणार आहे, पण तारीख नेमकी नेत्यांची फिक्स होण्यासाठी आम्ही 6 दिवसाचं बुकिंग केलेलं आहे. याच्यातली त्यांना एखादा दिवस लागला, समजा आमचा एखादा दिवस ठरला 10 जानेवारी, आमची बुकिंग 5 जानेवारीपासून 11पर्यंत. 11 त्यांना देऊ शकतो मी, 8 देऊ शकतो मी त्यांना, 7 देऊ शकतो, 5 देऊ शकतो, 6 देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तिथं गळती किती उपाळणार आहे हे पाहायला मलाच सभेला जायचं म्हणे. आम्हा लोकांना एखाद्याला आम्हाला एक दिवस नकोय, तर आम्हीच त्यांच्या सभेला जाणार एक दिवस. येतात का पाहू? गद्दारांना तोंड दाखवायला जागा नाही अशा सांस्कृतिक मंडळावर. सांस्कृतिक मंडळ हे गद्दारांचं नाही, निष्ठावानांचं आहे. गद्दारांसाठी सांस्कृतिक मंडळ नाही, लक्षात ठेवा म्हणा त्यांना. मातोश्रीवर रात्री बैठक झाली आणि जागा वाटपावरून खरा जयंती झाल्याचं देखील समोर आलंय. अनिल परब यांचे जे विश्वासू होते वार्ड क्रमांक 95 मधून त्यांचं तिकीट काढून दुसऱ्याला दिलंय आणि वरून सरदेसाई त्यांच्यामध्ये काही वाद झाले त्याच जागेवरून, म्हणून अनिल परब तडकाफडकी बैठकीतून निघून गेले. मला नाही माहिती का तिथलं. नवनाथ पण असं म्हणतात की उभाटा सोनिया गांधीची गुलामगिरी करतात. आता उभाट आणि काँग्रेस वेगळं लढतं आणि कोणती गुलामगिरी करते? दादा, काल मंत्री अतुल सावे यांना काही नागरिकांनी निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात सांगितलंय की भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार आहेत जुगार अड्ड्यात सापडलेले आहेत, काही याच्यामध्ये खोट्या अट्रॉसिटी त्याच्या करण्यामध्ये असे सापडलेले आहेत. अशांना तुम्ही उमेदवारी देऊ नका असं त्यांनी काही महिला मोठ्या प्रमाणात निवेदन दिलं. भारतीय जनताचे लोक जुगार अड्डे चालवतात. तो डोनगावकर नावाचा त्यांचा कार्यकर्ता राजश्री लॉटरी बोगस चालवतो आणि त्याला पोलिसांचं संरक्षण आहे, जो अतुल सावेंच्या एकदम जवळचा आहे. भारतीय जनताच्या कार्यालयातलं एक शटर त्याचंच आहे. हे अतुल सावेंच्या जवळचेच आहे आणि याच्यामुळे ह्या हेतून काही लोकांनी दिलं असेल त्यांना निवेदन. बदलापूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपचे नगरसेविका आहेत, यांनी मतदारांना जाब विचारलेलं नाही की जर मतदान करायचं म्हणून पैसे का घेतला, असा जाब त्यांनी विचारला. हे असं होणारच आहे आणि झालं पाहिजे असं. एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटलं जाते आणि जे नवीन नवीन चेहरे उभारून येतात. आपण जर सांगितलं राजकीय नेत्याला कोणी जर असलं तर त्या मुलाला वगैरे द्यायला पाहिजे, परंतु अनेक न बघणारे चेहरे पण मैदानात दिसतात. आले पाहिजे चेहरे नवनवीन. या निवडणुकीतून नवनवीन चेहरे आले पाहिजे, नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे. त्याला महाविकास आघाडी संभाजीनगरमध्ये टिकणार आहे, त्यांचं स्पष्ट मत आहे असं की महाविकास आघाडी संभाजीनगरमध्ये राहणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी व्हावी अशी आमची इच्छा आहे. बाकी मी काही सांगू शकत नाही पण व्हावी अशी आमची इच्छा आहे. काँग्रेसनं सुमारे 65 जागा मागितल्या होत्या, त्यात आता किती याच्यावर तडजोड होते. जागेचं असं अजून कुठे काही झालेलं नाहीये. 65 वगैरे असं काही काँग्रेसनी पण मागितलेलं नाही आणि आम्ही पण नाही, पण आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. शिवसेना किती जागेवर थांबली? नाही असं काही नाही. युतीमध्ये वाटाघाटीमध्ये एखादी जागा इकडे तिकडे होत असती, ती तयारी ठेवावी लागते. मनसेचं काय तुमच्यासोबत शहरात ते मनसेचे आहे काही लोक भेटणार आहे मनसेचे. आज काय होतं पाहू आपण, अजून आले नाही ते,
भेटणार आहे. देऊ ना आमच्या ह्याच्यातून, काय प्रॉब्लेम आहे. चांगले उमेदवार असले तर ते मी सांगितलं आमच्या 106 जागेवर आमच्याकडं असं काय आम्ही गणित अजून केलेलं नाही. आम्ही प्रभाग वाईज केलेलं आहे, जागा नाही मोजल्या अजून. अवघे काही तास शिल्लक येतात आणि पळापळ करायला पण चान्स नाही झाला उमेदवारांना. तर यातून आधीच ठरलेलं आहे का काही झालेलं आहे जागा वाटत? नाही असं काही नाही. ठीक है, थैंक यू. क्या बोला अभी? क्या है, एक आधा सवाल पूछो ना. फिलहाल आपके सिटी में जो है कांग्रेस की और आपकी बातचीत कहाँ तक रही और क्या? संभाजी नगर में हमारी कांग्रेस, एनसीपी, वंचित बहुजन आघाड़ी से बातचीत चालू है. हमारा 29 में से कम 18 जो वार्ड है उसमें हमारा एक मत हुआ है. 11 प्रभाग जो बाकी है उसमें अभी हमारी चर्चा बाकी है और मैं समझता हूँ ये पॉजिटिव चर्चा हो रही है और इसका पॉजिटिव ही नतीजा सामने आएगा. सर, शिंदे सेना ने जो है 2017 में जो शिवसेना थी उसमें से 80 जो उम्मीदवार थे चुन के आए थे, उसमें से शिंदे साहब ने जो है 55 उम्मीदवार ले चले गए. तो आपका क्या बोलना है अभी उसमें, आप कहाँ तक जीत पाएंगे, आपकी सीटें कहाँ तक आएंगी? ऐसा किसको लेके जाने से कुछ नहीं होते रहता. जनता स्वतंत्र विचार की होती है. जनता के वोट पे ये सब चलता है, इसलिए जनता उद्धव जी के साथ है, बाला साहब के विचारों के साथ है. छत्रपति संभाजीनगर में आप मुस्लिम उम्मीदवार देने वाले क्या? हम जात धर्म देख के उम्मीदवार नहीं देंगे, मेरिट से उम्मीदवार देंगे. उसमें मुस्लिम रहा मेरिट में तो उसको भी देंगे, उसमें कोई हमको हिचकिचाहट बिल्कुल नहीं है. थैंक यू. जो भाजपा जो उम्मीदवार जो है मुंबई में मराठी उम्मीदवार ज़्यादा देने का भी प्रयास शुरू किया है, इसके बाद मैं बोला हूँ खंडोजी, खोपड़े, गनोजी, शिर्के मराठी नहीं हो सकते. जिन्होंने गुजरात को पूरा इंडस्ट्री लेके गया, मुंबई का महत्व कम किया, उनके बाजू से खड़े रहने वाला मराठी आदमी बोल तो उनकी चाकरी करता है. चला ठीक है.